नमस्कार. आजची आपली रेसिपी एक उपवास रेसिपी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण 1 वाटी साबुदाणा घेतला. तर भिजवलेला साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे 1 वाटी. यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या, 1 टीस्पून जिरं घालायचं. जिरं ऑप्शनल आहे. तुम्ही खात नसणार तर नाही घातलं तरीही चालेल. इथे आपण 2 टेबलस्पून दही याच्यामध्ये घातलं आणि हे परत आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहोत. थोडं जाडसर असंच फिरवून घ्यायचं. इथे आपण 2 उकडलेले बटाटे घेतले. हे आपल्याला किसून त्याच्यामध्ये घालायचे आहेत. तर 2 ते 3 उकडलेले बटाटे आपल्याला किसून या साबुदाणा जो आपण मिक्सरला बारीक करून घेतला याच्यामध्ये घालायचे. 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट आपण इथे घातला. चवीप्रमाणे मीठ घातलं. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असणार तर कोथिंबीर पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. हे सगळं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं. इथे आपण हे असं छान मिक्स करून घेतलं. हाताला थोडंसं पाणी लावून याचे असे गोळे आपल्याला करून घ्यायचे आणि इथे आपण एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे. याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये हाताने हे थापून घ्यायचे आहेत. तर असे आपण हाताला थोडंसं पाणी लावून हे थापून घेणार आहोत. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर याच्या आधीही मी उपवासाच्या भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. काही रेसिपीजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघायला विसरू नका. तर असं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि दोन्ही साइडनी तूप लावून छान खरपूस असं आपल्याला हे भाजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता एका साइडनी हे असं छान झालेलं आहे. असंच आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण तूप लावून छान भाजून घ्यायचं. तर तयार झाल्यानंतर आपण हे उपवासाची चटणी, दही याच्याबरोबर सर्व्ह करू शकतो. तर इथे आपली ही उपवासाची सोपी आणि झटपट रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर इथे आणखी एक असंच आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत. तर स्पॅटुलाच्या साहाय्याने किंवा सुती कपड्यावर पण आपण हे सुती कपडा ओला करून त्याच्यावर पण आपण हे थापून घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता छान अशी ही उपवासाची रेसिपी आपली तयार आहे. तर चवीला पण छान होतात आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच आपण हे बनवू शकतो.